हरिओम. नित्य योगानंद आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मागच्या 9 दिवसापासून आपण छान प्रकारे योग वर्ग आपण रोज अर्ध्या तासाचं करत आहोत. तर आजच्या 10व्या दिवसाची सुरुवात आपण प्रार्थनेने करूया. मांडी, साधी मांडी, पद्मासन, अर्ध पद्मासन, हाताची ज्ञान मुद्रा, दोन्ही हाताचे मनगट आपल्या गुडघ्यांवरती, मानपाट एका सरळ रेषेत, डोळे अलगद मिटलेले. दूरवरून येणारे पक्ष्यांचे आवाज, प्राण्यांचे आवाज, वाहनांचे आवाज याच्यावर लक्ष केंद्रित करायचं आहे. त्या आवाजापर्यंत पोहोचून तो आवाज ऐकायचा प्रयत्न करायचा आहे. तो कुठून येतोय, कशाचा येतोय याकडे जास्त लक्ष देऊ नका. आता आपलं संपूर्ण लक्ष आपल्या कक्षाच्या बाहेरून येणारे आवाज याच्यावर केंद्रित करायचे. कक्षाच्या बाहेरून येणारे पक्ष्यांचे आवाज, प्राण्यांचे आवाज, वाहनांचे आवाज याच्यावर लक्ष केंद्रित करायचे. आता आपलं संपूर्ण लक्ष आपल्या आसनावर, ज्या आसनावर आपण बसलोय त्या आसनाचं निरीक्षण करायचंय. आपल्या कक्षाचं चौफेर निरीक्षण करायचंय. चारी बाजूंनी आपल्या कक्षाचं निरीक्षण करायचंय. आता आपलं संपूर्ण लक्ष आपल्या शरीरावर केंद्रित करायचंय. आपला चेहरा आठवायचा प्रयत्न करायचा आहे. आपल्या डोळ्यासमोर आपला चेहरा उभा करायचा आहे. आता आपलं संपूर्ण लक्ष आपल्या नाकाच्या अंतत्वचेमध्ये, नाकाच्या अंतत्वचेला स्पर्श करून जाणारी थंड हवा, बाहेर पडणारी उष्ण हवा, या थंड आणि उष्णाचा अनुभव घ्यायचा आहे. श्वासावर लक्ष केंद्रित करायचंय. आता माझ्यासोबत 3 वेळा ओंकार म्हणायचे. दीर्घ श्वास घेऊन ओंकार म्हणायचे. दीर्घ श्वास घ्या. दीर्घ श्वास घ्या. दीर्घ श्वास घ्या. माझ्यासोबत प्रार्थना म्हणायची. असंख्यात नावे जया देत लोक, परी नित्य तो सच्चिदानंद एक. जयाच्या बळे चालतो हा पसारा, नमस्कार त्या ब्रह्मतत्वा पारा. नभी सूर्य विश्वास जो तेज देतो, प्रमोदे आम्ही अंतरी त्यास ध्यातो. तये प्रेरणा बुद्धी ते देत जावी, असे आमची प्रार्थना ही प्रभावी. प्रभो पूर्ण आरोग्य आम्हा असावे, तसे नित्य मांगल्य नेत्रा दिसावे. कधी दैन्य दारिद्र्य आम्हासी नाहो, शतायुष्य ऐश्वर्य विज्ञान लाहो. योगेन चित्तस्य पदेन वाचा, मलं शरीरस्य च वैद्यकेनां. ह्योपाकरोत्तं प्रवरं मुनीनां, पतंजलिं प्राञ्जलिरानतोऽस्मि. ओम सहनाववतु सहनो भुनक्तु, सह वीर्यं कर्वावहे, तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहे. ओम शांती शांती शांती. हरि ओम. हरि ओम तत्सत. दोन्ही हात आपल्या डोळ्यासमोर घ्यायचे. दोन्ही हातांचं घर्षण करायचंय.
त्याची उष्णता आपल्या नेत्रांना द्यायची. सावकाश दोन्ही हात डोळ्यासमोर घेऊन आपले डोळे उघडायचे. हस्तदर्शनने आपल्या आजच्या योग वर्गाला आपण सुरू करूया. तर आपण मागच्या 3 ते 4 दिवसापासून आपण पवनमुक्तासन श्रेणी म्हणजे आपले पाठीचे आणि कमरेचे असे आपण अल्टरनेट सूक्ष्म हालचाली करत आहोत. तर आज आपण पवनमुक्तासन श्रेणीतले पाहणार आहोत, म्हणजे आपल्या पाठीचे जे आपले मणके आहेत त्यांचा आपण सूक्ष्म व्यायाम पाहणार आहोत. तर पवनमुक्तासन श्रेणी जी ती पाठीवर झोपून आपल्याला आपल्या सूक्ष्म हालचाली आपल्याला करायच्या आहेत. तर जे आपण पवनमुक्तासन करतो तर त्याच्यातले आपण 2 ते 3 आपण उपप्रकार पाहून आपण या सूक्ष्म हालचाली करणार आहोत. तर सर्वांनी पाठीवर झोपायचंय. विपरीत शयन स्थिती म्हणजे दोन्ही हात आपले पाठीमागे असतील, दोन्ही पाय सरळ लांब, दोन्ही पाय एकमेकांना चिटकलेले असतील. आता सर्वांनी माझ्यासोबतच करायचंय बघा. श्वास सोडत दोन्ही हात खाली. नंतर डावा पाय गुडघ्यातून वाकून डाव्या पायाची टाच डाव्या कमरेजवळ, उजव्या पाय गुडघ्यातून वाकून उजव्या पायाची टाच एक मिनिट, दोन्ही पाय सरळ करा. आपण पहिले काय करणार आहे, एक एक पायाचं पवनमुक्तासन करणार आहोत. तर आता दोन्ही पाय आपले लांब आहेत, दोन्ही हात आपल्या कमरेजवळ आहेत. उजवा पाय गुडघ्यातून फोल्ड करून त्याची टाच जी आहे उजव्या पायाची टाच उजव्या कमरेजवळ आणली. आता उजवा पाय कमरेतून फोल्ड करत जो गुडघा आहे तो गुडघा आपला छातीजवळ आणायचा आहे. त्याच्यानंतर दोन्ही हातांची गुंफण करून तो पाय पकडायचा आहे, जेणेकरून मांडी छातीला चिटकेल. आता काय करायचंय, आपली मांजी ती जमिनीला टेकलेली आहे. तर आता श्वास घेत मानेतून वाकत किंवा कमरेतून वाकत आपल्याला आपली हनुवटी जी आहे ती आपली हनुवटी गुडघ्याला टेकवायची. उजव्या पायाचा जो गुडघा आपण छातीजवळ आणलाय तर ती हनुवटी आपल्याला टेकवायची आहे. याच्यात आपले पाठ जी ती किंचितशी वरती आलेली आहे. 1 ते 2 श्वास आपल्याला थांबायचे. स्थिर. आता हे आसन सोडताना अर्ध पवनमुक्तासन म्हणतात याला. सोडताना पहिले आपली मान जमिनीला टेकवायची आहे. त्याच्यानंतर हाताची गुंफण सोडून पाय कमरेजवळ आणायचा उजवा पाय आणि मग नंतर पाय गुडघ्यातून सरळ करायचा आहे. आता सेम तसंच डाव्या पायातून करूया. पहिले डावा पाय गुडघ्यातून वाकून डाव्या पायाची टाच डाव्या कमरेजवळ. नंतर डावा पाय आपल्या कमरेतून वाकत डाव्या पायाची जी मांडी आहे ती छाती आणि पोटाला टेकून दोन्ही हातांची गुंफण करायची. पायाला घट्ट पकडायचे. आता छातीतून आणि मानेतून वाकत आपली हनुवटी जी आहे हनुवटी जी ती पायाच्या डाव्या पायाच्या गुडघ्याला टेकवायचा प्रयत्न करायचा आहे. हे अर्ध पवनमुक्तासन आहे. आपल्याला जेवढं सहज शक्य आहे स्थिर राहण्याचा प्रयत्न करा आणि आसन स्थिती जितका कालावधी आपल्याला टिकवता येईल तेवढा कालावधी, अर्धा ते 1 मिनिट आपल्याला ही कालावधी टिकवायचा आहे. ही आदर्श स्थिती आहे. आता याच्यातून श्वास, आता आसन सोडताना श्वास सोडत पहिले आपलं मान जे ते जमिनीला टेकवायची, हाताची गुंफण सोडायची, डाव्या पायाची टाच डाव्या कमरेजवळ. आता गुडघ्यातून पाय सरळ करायचा आहे. अशा प्रकारे आपण एक एक पायाचं आपण अर्ध पवनमुक्तासन केलं. आता दोन्ही पायांचं करायचं आपल्याला. डावा पाय गुडघ्यातून फोल्ड करून डाव्या कमरेजवळ, उजवा पाय गुडघ्यातून फोल्ड करून उजव्या कमरेजवळ. आता दोन्ही गुडघे जे एकमेकांना चिटकलेले असतील आणि ते आता छातीकडे फोल्ड करायचे, प्रेस करायचे. दोन्ही पायांच्या मांड्या ज्या आहेत त्या आपल्या पोट, ओटी, पोट, छातीपर्यंत येतील. त्याच्यानंतर दोन्ही हातांची गुंफण करून दोन्ही पाय आपल्याला घट्ट पकडायचे आहेत. आता आपण पवनमुक्तासन करणार आहोत. तर त्याच्यात आपल्याला माहिती आहे आपली जे डोकं जमिनीला टेकलेलं आहे मान, तर ते आता सावकाश श्वास घेत हनुवटी आपल्या गुडघ्यांना टेकवायचा प्रयत्न करायचा आहे. आपण कपाळ टेकवू शकतो गुडघ्यांना किंवा हनुवटी टेकवू शकतो. हाय त्या आसनामध्ये स्थिर राहायचा प्रयत्न करा. कारण की आसनाची व्याख्या अशी केली आहे महर्षी पतंजलींनी की आसन म्हणजे स्थिरम सुखम आसनम, की ज्याच्यामध्ये आपल्याला स्थिरता लाभेल, सुखकारकता लाभेल.
आणि हा कालावधी आपण जेवढा जास्त वाढवू शकू तेवढे आपल्याला त्याचे फायदे जे आहेत ते जास्त मिळतील. अर्धा ते 1 मिनिट आपल्याला आसन टिकवायचंय. आसन सोडताना काळजी घ्यायची, श्वास सोडत पहिले मान जमिनीला टेकवायची, त्याच्यानंतर हाताची गुंफण सोडून दोन्ही पाय आपले सावकाश कमरेजवळ आणायचे. नंतर डावा पाय गुडघ्यातून वाकत सरळ, उजवा पाय गुडघ्यातून वाकत सरळ, दोन्ही हात पाठीमागे. तर पहिले आपण अर्ध पवन मुक्तासन केलं, एक पायाचं, आता दोन्ही पायांचं पवन मुक्तासन केलं. आता तिसऱ्या याच्यात आपण काय करणार आहेत की जे पूर्ण पवन मुक्तासन आहे त्याच्यामध्ये त्या स्थितीमध्ये आपल्याला आपण उजव्या आणि डाव्या बाजूला आपण असं कलणार आहेत. तर चला सोबत करूया. दोन्ही हात मागे आहेत. आता श्वास घेत दोन्ही हात आपल्या कमरेजवळ, डावा पाय गुडघ्यातून वाकत डाव्या कमरेजवळ, उजवा पाय गुडघ्यातून वाकत उजव्या कमरेजवळ, डावा पाय डाव्या कमरेजवळ, उजवा पाय उजव्या कमरेजवळ. आता दोन्ही पाय एकमेकांना गुडघे चिटकवून घ्यायचेत आणि छातीकडे वळवायचे. दोन्ही हातांची गुंफण करून घट्ट पकडायचे. आता हे पाय आपण जे घट्ट पकडले ते सोडायचे नाहीत. आता सावकाश मानेतून आणि छातीतून वाकत आपल्याला आपली हनवटी जी आहे ती गुडघ्याजवळ आणायची आहे. आता ही पोझिशन आपल्याला सोडायची नाही. तर आता आपण फक्त काय करणार आहेत, एक वेळा उजव्या बाजूला किंचितचं कलायचंय, डाव्या बाजूला किंचितचं कलायचंय. तर एवढं आपल्याला टर्न घ्यायचंय की आपण परत आपल्या पोझिशन मध्ये येऊ शकू सेंटरला. बॅलन्स हे बघा, संथ व सावकाश, मान आपली हनवटी ही गुडघ्याला टेकलेलीच असेल. दक्षता घ्यायची, सावकाश करायचंय. संथ व सावकाश 3 ते 4 वेळा आपल्याला हे करायचंय. याच्यात दक्षता घ्यायची की मान सोडायची नाहीये. मान तिथंच असेल, आपल्या हनवटी जी ती गुडघ्याला टेकलेली असेल. आता परत सेंटरला यायचंय, मान जमिनीला टेकवायची, गुंफण सोडायची, दोन्ही पाय आपल्या परत कमरेजवळ, हात कमरेजवळ, डावा पाय सरळ, उजवा पाय सरळ, दोन्ही हात पाठीमागे. तर आपण हा तिसरा प्रकार पाहिला उजव्या आणि डाव्या बाजूला. आता आपण चौथा प्रकार पाहणार आहोत की मागे पुढे. जसं ती खुर्ची असते बघा, आराम खुर्ची, ती मागे पुढे होते बघा, त्या पद्धतीने, किंवा झोका आहे, झोका मागे पुढे होतो. त्या प्रकारे आपल्याला पवन मुक्त आसन मध्ये आपल्या पाठीची मागे पुढे आपल्याला हालचाल करायची. तर चला, श्वास घेत दोन्ही हात आपल्या कमरेजवळ, तसंच डावा पाय गुडघ्यातून वाकून डाव्या कमरेजवळ, उजवा पाय गुडघ्यातून वाकत उजव्या कमरेजवळ, दोन्ही पाय एकमेकांना जोडून गुडघ्यातून वाकत दोन्ही हातांची घट्ट मिठी मारायची, हनवटी दोन्ही गुडघ्यांजवळ. आता ही पोझिशन आपल्याला सोडायची नाही. आता फक्त आपल्याला काय करायचंय, कमरेतून मागे पुढे झोका घ्यायचा आहे. सावकाश सुरू करायचंय, जोरात हिसका द्यायचा नाही. त्यानंतर आता सावकाश थांबल्यानंतर सावकाश मान जमिनीला टेकवायची, दोन्ही हाताची गुंफण सोडायची, दोन्ही पाय आपल्या कमरेजवळ, डावा पाय सरळ, उजवा पाय सरळ, दोन्ही हात मागे. आता दोन्ही हात परत आपल्या कमरेजवळ आणत डाव्या कुशीवर वळून उठून बसायचे. अशा प्रकारे पवन मुक्तासन श्रेणीतले आपण सूक्ष्म व्यायाम पाहिले. तर आता आपण एक नवीन आसन शिकणार आहोत, त्याचं नाव आहे शलभासन. तर शलभ म्हणजे नाकतोडा. तर तो जसा बसल्यावर त्याची जशी स्थिती होते तशी या आसनामध्ये स्थिती होते, म्हणून त्याला शलभासन असे म्हणतात. तर शलभासन कुणी करू नये, की ज्यांना कमरेचं दुखणं असेल, पाठीचं दुखणं असेल, त्यांनी करायचं नाहीये. बाकी सर्वजण करू शकतात. पायाच्या मांड्यांसाठी किंवा पायाचे जे आपले स्नायू आहेत त्यांच्यामध्ये बळकटी आणण्यासाठी शलभासन हे खूप महत्त्वाचं आसन आहे. तर याच्यात परत ज्यांचं पोटाचं ऑपरेशन झालं असेल त्यांनी करायचं नाही, कारण की या दरम्यान पोटावर ताण येतो
कमरेवर ताण येतो. तर याचे फायदे असे आहेत की आपलं याच्यात काय शलभासनमध्ये पाय वरच्या दिशेने येतात, तर त्याच्यामुळे जे रक्तभिसरणाची जी क्रिया आहे ती चांगली होऊन आपले ओटीपोटातले स्नायू मजबूत होतात, मांड्यांचे स्नायू मजबूत होतात. तर चला आपण शलभासन करूया. तर याच्यात बघा सर्वांनी माझ्यासोबतच करायचंय. पाठीवर झोपायचंय. सर्वांनी पाठीवर झोपायचंय. याला विपरीत शयनस्थिती असं म्हणतात. दोन्ही हात बघा आपल्या खांद्याच्या सरळ रेषेत, दोन्ही पाय आपले मागच्या दिशेने, दोन्ही पाय एकमेकांना जोडलेले आहेत, गुडघे जुळलेले आहेत, पाय जुळलेले आहेत. तर याच्यात आपण काय करायचंय आता, जो डावा हात आहे तो आपल्या आतमध्ये घ्यायचा आहे, ओटीपोटाजवळ, ज्याचा तळवा जो आहे तो आकाशाकडे असेल. तसंच उजवा हात आपल्या ओटीपोटाजवळ घ्यायचा आहे, त्याचा पण तळवा जो आहे तो आकाशाकडे असेल. दोन्ही हातांचा जमिनीला टेकवायचे, तळ हात वरती असतील आणि आपल्या कमरेत आणि ओटीपोटाच्या मध्ये ते दोन्ही हातांचा सपोर्ट घ्यायचा आहे. आता याच्यात बघा हनवटी जी माझी हनवटी किंवा कपाळ ही जमिनीला टेकलेली आहे. आता फक्त शलभासन मध्ये काय की दोन्ही पाय जे आहेत ना ते कमरेतून वरती उचलायचे राहतात. तर आपल्याला जेवढं सहज शक्य आहे तेवढे दोन्ही पाय आपल्याला कमरेतून वरती उचलायचे आहेत. आता या दरम्यान दक्षता घ्यायची की आपली हनवटी किंवा कपाळ जे ते जमिनीलाच टेकलेलं असेल. आपल्याला मान खांदे उचलायचे नाहीत, आपल्याला फक्त कमरेतून पाय वरती उचलायचे आहेत. तर श्वास घेत दोन्ही पाय सोबतच वरती, जेवढं सहज शक्य असेल तेवढं स्थिर राहण्याचा प्रयत्न करा. या दरम्यान संतश्वसन ही आदर्श स्थिती आहे. पायात कंप सुरू होतात, सरावाने बंद पण होतात. हाय त्या स्थितीमध्ये स्थिर राहण्याचा प्रयत्न करा. आसन सोडताना सावकाश श्वास सोडत दोन्ही पाय खाली, डावा हात सोडून डावा हात पुढे, उजवा हात सोडून उजवा हात पुढे. अशा प्रकारे आपल्याला शलभासन हे करायचंय. तर उठताना आसन सोडताना सेम तसंच डाव्या कुशीवर वळून उठून बसायचंय. शलभासनामुळे आपले पायाचे मांडीचे स्नायू मजबूत होतात. ज्यांना आपलं मांड्यांमध्ये जी अतिरिक्त चरबी आहे ती जर कमी करायची असेल तर या शलभासनाने ते सहज शक्य आहे. ज्यांना जास्त वेळ उभं राहिल्यानंतर पाय दुखतात त्यांच्यासाठी देखील खूप महत्त्वाचं आहे, कारण की रक्तभिसरणाची क्रिया ही छान प्रकारे होते, नाड्यांची शुद्धी होते. तर आता त्याच्यानंतर आपण एक नवीन आसन शिकणार आहोत, पश्चिमोत्तानासन. याच्यामध्ये आपल्या पश्चिम जी बाजू आहे शरीराची, पाठीमागची जी बाजू आहे ती पूर्णपणे ताणली जाते, म्हणून याला पश्चिमोत्तानासन असं म्हणतात. याच्यात फक्त ज्यांचं पोटाचं ऑपरेशन वगैरे झालं असेल त्यांनी करायचं नाही, किंवा ज्यांना पाठीमध्ये तीव्र दुखणं असेल त्यांनी करायचं नाहीये. याच्याने पश्चिमोत्तानासनचा फायदा असा आहे की आपलं पोटातले स्नायूंवर चांगल्या प्रकारे दाब आल्यामुळे पचनशक्ती सुधारते, बद्धकोष्ठता नष्ट होते. ज्यांचं जास्त वेळ बसून काम असेल, ज्यांचं पाठीचं दुखणं असेल ते पाठीचं दुखणं देखील कमी होतं. तर चला आपण पश्चिमोत्तानासन करूया. हे बैठक स्थितीमधलं आसन आहे. दोन्ही पाय सरळ, दोन्ही पाय एकमेकांना चिटकलेले. आता याच्यात माझ्यासोबतच करायचंय बघा. दोन्ही हात खांद्याच्या सरळ रेषेमध्ये, त्यानंतर श्वास घेत दोन्ही हात वरती. आता बघा आपले दोन्ही हात जे आहेत तळवे जे ते समोरच्या दिशेने आहेत. आता याच्यात जास्तीत जास्त आपलं शरीर जे श्वास घेत जास्तीत जास्त वरच्या दिशेने ओढायचंय आणि आता श्वास सोडत कमरेतून वाकत आपलं दोन्ही हात जे ते दोन्ही हाताच्या बोटांनी पायाचे बोट जे ते पकडण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि सावकाश कोपर जे ते कोपर जमिनीला टेकवून आपलं कपाळ किंवा हनवटी आपल्या गुडघ्यांना टेकवायचे. तर दोन्ही हात खांद्याच्या सरळ रेषेत, दोन्ही हात वरती दोन्ही आता हाताचे तळवे जे माझ्या समोरच्या दिशेने, दीर्घ श्वास घेत जास्तीत जास्त वरती वाकायचंय आणि श्वास सोडत कमरेतून वाकत आपल्या दोन्ही हाताच्या बोटांनी पायाचे बोट पकडायचे. जेवढं आपल्याला सहज शक्य आहे
तेवढं कमरेतून वाकत आहे त्या स्थितीमध्ये स्थिर राहायचा प्रयत्न करायचा आहे. या दरम्यान संत श्वसन. आसन सोडताना सावकाश कमरेतून वाकत वरती यायचे. दोन्ही हात खांद्याच्या सरळ रेषेत, दोन्ही हात वरती. तर पश्चिमोत्तानासन या आसनामध्ये रोजची प्रॅक्टिस खूप महत्वाची. आता बघा मी मागच्या 8-10 दिवसापासून हे केलं नाही तर माझी कमरेतून वाकत हनुवटी गुडघ्यांना टेकत नाहीये. तर हे सरावाने, नित्य सरावाने शक्य आहे. तर अशा प्रकारे आपण पश्चिमोत्तानासन, शलभासन हे 2 आसन पाहिले. तर आता आपण या आसनामुळे जो शरीरावर ताण आलाय तो घालवण्यासाठी आपण शवासन करणार आहोत. शवासन मध्ये आपण मकरासन हे आसन करणार आहोत. विश्रांतीचं आसन मकरासन. तर सर्वांनी परत पाठीवर झोपायचंय. पाठीवर झोपल्यानंतर दोन्ही पायांच्या ज्या टाचा आहेत, दोन्ही पायांच्या टाचा एकमेकांना जोडलेल्या असतील. बोट एकमेकांपासून लांब. नंतर दोन्ही हात कोपरामधून वाकवत जे दोन्ही तळ हात आहेत ते जमिनीकडे. पहिले डावा तळ हात खाली आहे, त्याच्यानंतर उजवा तळ हात त्याच्यावरती आहे. आता उजवा हात वरती असल्यामुळे मी आता तिथे डावा गाल टेकवणार आहे. संपूर्ण शरीराचा जो भार आहे तो जमिनीवर सोडून द्यायचा आहे. संपूर्ण शरीर शांत, शिथिल, तणावरहित. श्वासाची गती संथ झालेली आहे. आपलं संपूर्ण लक्ष आपल्या जिथे शरीरावर ताण आलाय तिथे जाऊन साक्षी भावाने आपलं शरीराचं ताण कमी करायचं आहे. पाठीच्या मणक्यांवर ताण आला असेल बघा, कमरेवर ताण आलेला आहे, मानेवर ताण आलेला आहे. आता किंचितची मान वरती करून हाताची अदला बदली करायची आहे. जो तळ हात पहिले खाली होता त्याला आता वरती आणायचंय. आता बघा माझा डावा तळ हात वरती आलेला आहे, तर आता उजवा गाल मी त्याच्यावर टेकवतोय. अशा प्रकारे माझं आता संपूर्ण शरीर शांत, शिथिल, तणावरहित झालेलं आहे. श्वासाची गती मंद झालेली आहे. आता परत आपल्याला हे आसन सोडताना मान वरती करायची. दोन्ही हात आपल्या छातीजवळ घेऊन डाव्या कुशीवर ओढून उठून बसायचं. तर सर्वांनी आता मांडी, साधी मांडी, पद्मासन, अर्ध पद्मासनात बसून आपल्याला आता प्राणायाम करायचा आहे. तर प्राणायाम मध्ये आज आपण स्वामी बाबा रामदेव हे यांच्याप्रमाणे जसं अनुलोम विलोम ते जसं शिकवतात त्या प्रकारचा आपण अनुलोम विलोम त्यांच्या पद्धतीने पाहणार आहोत. तर बाबा रामदेव यांच्याप्रमाणे त्यांचा अनुलोम विलोम कसा आहे की हाताची नासिकाग्र मुद्रा, दोन्ही अंगठा विलक, नंतर इंडेक्स आणि मिडल म्हणजे तर्जनी आणि मध्यगा हे जुळलेले, आणि नंतरचे जे शेवटचे 4 आणि 5 नंबरचं बोट आहे ते जुळलेलं. तर आता यांच्यात काय होतं की नासिकाग्र मुद्रामध्ये सर्वप्रथम सुरुवात जी आहे ती डाव्या नाकपुडीने श्वास घ्यायचा. डाव्या नाकपुडीने उजवी नाकपुडी बंद करायची, डाव्या नाकपुडीने श्वास घ्यायचा. त्याच्यानंतर डावी नाकपुडी बंद करायची, उजव्या नाकपुडीने श्वास सोडायचा. उजव्या नाकपुडीने श्वास सोडल्यानंतर डावी नाकपुडी बंद राहील, तर परत उजव्याच नाकपुडीने श्वास घ्यायचा, उजवी नाकपुडी बंद करायची, डावी नाकपुडीने सोडायचं. हे असं एक आवर्तन पूर्ण झालं. तर अशा प्रकारे आपल्याला 5 आवर्तनं करायची आहेत. तर चला मग बघा सुरुवात कशी आहे. डाव्या नाकपुडीने श्वास, उजवी नाकपुडी बंद करून डाव्या नाकपुडीने श्वास घ्यायचा, डावी नाकपुडी बंद करून उजव्या नाकपुडीने श्वास सोडायचा.
उजव्या नाकपुडीने श्वास घ्यायचा, उजवी नाकपुडी बंद करायची, डाव्या नाकपुडीने श्वास सोडायचा. हे एक आवर्तन. अशा प्रकारे आपल्याला 5 आवर्तन करायचे. तर चला, हाताची नासिकाग्र मुद्रा, दोन्ही बोट जे ते दोन्ही भुवयांच्या मध्ये. आता आपण सर्वांनी माझ्यासोबतच करायचे. आपल्याला आता उजवी नाकपुडी बंद करायची आहे. याच्यात आपण जर प्रॅक्टिस आपली जर सराव चांगला झाला तर आपण डोळे बंद करून हे केलं तर त्याचा जो फायदा आहे तो दुहेरी फायदा आपल्याला मिळतो. तर दोन्ही इंडेक्स आणि मिडल फिंगर हे दोन्ही आपल्या दोन्ही भुवयांच्या मध्ये. आता मी अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करतोय. या दरम्यान माझा जो दुसरा हात असेल त्याची ज्ञानमुद्रा करून त्याचं ते डाव्या गुडघ्यांवर मी ठेवणार आहे. मानपाठ एका सरळ रेषेमध्ये. कुठलाही प्राणायाम करताना एक लक्षात ठेवायचे आहे की आपली मानपाठ ही सरळ असेल. तर सुरुवात करूया. उजवी नाकपुडी मी अंगठ्याने बंद केली आहे. डाव्या नाकपुडीने श्वास घ्यायचा आहे, डाव्या नाकपुडीने श्वास घ्यायचा आहे, उजव्या नाकपुडीने श्वास सोडायचा आहे. आणि श्वास घेताना श्वास सोडताना कुठल्याही प्रकारचा आवाज आणायचा नाहीये, कुठल्याही प्रकारचा जोर द्यायचा नाहीये. सावकाश, संथ आणि सावकाश दीर्घ श्वास घ्यायचा आहे, दीर्घ श्वास सोडायचा आहे. 1 2 3 4, 4 3 2 1. तर चला सुरुवात करूया. उजवी नाकपुडी बंद करून डाव्या नाकपुडीने श्वास घ्यायचा आहे, उजव्या नाकपुडीने श्वास सोडायचा आहे. तर सुरू करूया. डाव्या नाकपुडीने श्वास घ्या. डावी नाकपुडी बंद करून उजव्या नाकपुडीने श्वास सोडा. उजव्या नाकपुडीने श्वास घ्या. डाव्या नाकपुडीने श्वास सोडा. हे एक आवर्तन झालं. तर आपल्याला असे 5 आवर्तन करायचे. तर सर्वांनी सुरू करा. या प्राणायामाचा जो शेवट आहे तो डाव्या नाकपुडीने श्वास सोडल्यानंतरच त्याचा शेवट करायचा आहे. कारण की आपण सुरुवात जी केली होती ती डाव्या नाकपुडीने श्वास घेतला होता. तर जे आवर्तन संपेल ते डाव्या नाकपुडीने सोडल्यानंतरच आवर्तन सुटेल. त्याच्यानंतर मग काय करायचंय, दीर्घ श्वास घ्यायचा आहे, दीर्घ श्वास सोडायचा आहे, दीर्घ श्वास घ्यायचा आहे, दीर्घ श्वास सोडायचा आहे. कुठलाही प्राणायाम केल्यानंतर आपल्याला दीर्घ श्वसन हे दोन्ही नाकपुड्यातून श्वास घ्यायचा आहे, दोन्ही नाकपुड्यातून श्वास सोडायचा आहे. तर ते संपवायचंय. तर आता आपण एक नवीन प्रकार पाहणार आहोत, जालंधर बंद. तर महर्षी जालंधर यांच्या नावावरून याला जालंधर बंद असं नाव पडलं. जाल म्हणजे काय, जाळ, आणि धरा म्हणजे काय, प्रवाह. तर आपला जो मानेचा जो भाग आहे याच्यामध्ये जे विशुद्धी चक्र आहे त्याच्या शुद्धीसाठी जालंधर बंद बांधतो. म्हणजे काय की जो प्रवाह आहे त्या प्रवाहाला जाळ्यामध्ये अडकवतो, म्हणजे काही काळासाठी तिथला जो प्रवाह आहे आपण थांबवतो. त्यामुळे काय होतं की जे मानेतील जे आपल्या नाड्या आहेत त्यांच्यावर नियंत्रण, त्यांना नियंत्रित केलं जातं. की जसं आपल्या गळ्यामध्ये थायरॉइड ग्रंथी आहेत त्यांच्यावर नियंत्रण केलं जातं. उच्च रक्त, फक्त त्याच्यात काय लक्ष द्यायचंय की ज्यांना उच्च रक्तदाब आहे त्यांनी करायचं नाही. तर जालंधर बंद कसं करायचं तुम्हाला सांगतो बघा. आपण मांडी, साधी मांडी, पद्मासन, अर्ध पद्मासनात बसायचंय, हाताची द्रोण मुद्रा करायचंय आणि आपले जे गुडघे त्याच्याने घट्ट पकडायचे, मानपाठ एका सरळ रेषेमध्ये असेल. तर याच्यात काय करायचंय बघा, बंद लावतो म्हणजे काय करतो आपण, एक दीर्घ श्वास घेतो, त्याच्यानंतर हनुवटी जी म्हणजे आपले जे खांदे आहेत, खांदे असे घट्ट करून आपण हनुवटी जी ती छाती अशी पुढे करून हनुवटी आपण बंद करतो. बंद केल्यानंतर काय होतं की आपला जो कंठ आहे त्याच्यावरती दाब पडतो. त्याच्यामुळे एकदा श्वास घेतल्यानंतर तो श्वास आपण आतमध्ये धरून ठेवायचा आहे.
कुठल्याही प्रकारचा जर ते आपण हनुवटी छातीला टेकवली त्याच्यानंतर थुंक गिळायचं नाहीये, कुठल्याही प्रकारचा श्वास घ्यायचा नाही, कुठल्याही प्रकारचा श्वास सोडायचा नाहीये. आपल्या कॅपॅसिटी प्रमाणे तो जो श्वास घेतलेला आहे तो आंतरकुंभक म्हणतो आपण त्याला, तो श्वास मध्ये धरून ठेवायचा आहे आणि आपल्या कॅपॅसिटी प्रमाणे काही वेळ स्थिर राहायचंय त्या बंदामध्ये. आणि आता वाटलं की आता आपल्याला श्वास घ्यायचा आहे किंवा श्वास सोडायचा आहे तर सावकाश ती हनुवटी वरती आणायची आहे आणि नंतर खांदे आपले सैल सोडायचे आहेत आणि मग आपण श्वास सोडायचा आहे किंवा श्वास घ्यायचा आहे. तर आपण थोडक्यात काय की काही कालावधीसाठी आपण तिथला जो आपला कंठ आहे त्या कंठाला आपण प्रेस करून ठेवतो, दाबून ठेवतो, त्याच्यावरती आपण त्याला बंध लावतो, म्हणजे त्याला बंद करतो, जाळं लावतो. तर अशा प्रकारे आहे. तर आपण एकदा करून पाहूया बघा. मानपाट एका सरळ रेषेमध्ये, हाताची दोन मुद्रा. आता मला मी जर हनुवटी माझ्या छातीला टेकवली तर कंठ दाबला जाईल, मला बोलता येणार नाही आणि बोलायचा प्रयत्नही करायचा नाहीये. तर चला सुरुवात करा. याच्यात दीर्घ श्वास घ्यायचा आहे, त्याच्यानंतर खांदे असे पुढच्या दिशेला वाकून छाती पुढे करून पोट मागच्या साईडला घेऊन आपल्याला हनुवटी छातीला टेकवायची, जेणेकरून आपला कंठ दाबला जाईल. आणि काही वेळ श्वास आतमध्ये रोखून थांबायचंय जेवढं सहज शक्य आहे. नंतर हनुवटी वरती छाती सेल करून श्वास सोडायचा आहे. तर चला सुरुवात करा. मानपाट एका सरळ रेषेमध्ये, दीर्घ श्वास घ्या, खांदे घट्ट करून हनुवटी छाती अशी पुढे करून कंठ आपला जो हनुवटी इथे छातीला टेकवायचा प्रयत्न करा. अशा प्रकारे आपल्याला जालंद बंद करायचं. परत एकदा आपण आपल्या कॅपॅसिटी प्रमाणे करा. अशा प्रकारे आपण जालंधर बंद करायचे. चला मग आजच्या योग वर्गाची आपण सांगता जी आहे ती शांतीपाठाने करू. हाताची ज्ञान मुद्रा, दोन्ही हात आपल्या मनगटचे गुडघ्यांवर, डोळे अलगद बंद. सुरू करायचंय शांतीपाठाने. असंख्यात नावे जयात असतो मा सद्गमय, तमसो मा ज्योतिर्गमय, मृत्योर्माम अमृतं गमय. ओम सर्वेषां स्वस्तिर्भवतु. ओम सर्वेषां शांतिर्भवतु. ओम सर्वेषां पूर्णं भवतु. ओम सर्वेषां मंगलं भवतु. लोका समस्ता सुखिनो भवन्तु. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमेव बन्धनात् मृत्योर्मुक्षे यमामृतात्. नाहं कर्ता गुरु हि कर्ता, गुरु कर्ता हि केवलम, गुरु कर्ता हि केवलम. ओम शांती शांती शांती. हरि ओम. हरि ओम तत्सत. दोन्ही हात पाठीमागे न्यायचे, उजव्या हाताने डाव्या हाताचा मनगट पकडायचे. दीर्घ श्वास घेत कमरेतून वाकत आपलं कपाळ जे ते जमिनीला टेकवायचा प्रयत्न करायचा आहे. श्वास घेत सावकाश वरती दोन्ही हात आपल्या समोर आणून दोन्ही हाताचं घर्षण करून आपल्या ते हात आपल्या डोळ्यांवरून, कपाळावरून, मानेवरून, खांद्यांवरून, हातांवरून, पाठीवरून, कमरेतून, मांडी, गुडघा, पोटरी, पाय, छाती, पोट, ओटीपोट, दोन्ही हात आपल्या डोळ्यांसमोर सावकाश डोळे उघडायचे. तर आजचा आपल्या 10व्या दिवसाला इथं विराम देऊया. उद्या भेटूया 11व्या दिवशी. तोपर्यंत आपल्या सर्वांना हरिओम.